अ, विद्यार्थी मित्र हो, आपण वन थिंग ॲट अ टाईम पेज नंबर 43 याच्यावर एक पोएम या पोएमबद्दल माहिती घेतली होती. आज आपण पेज नंबर 44वर 44 आणि 45 वर माहिती आहे पेन फ्रेंड्स. पेन फ्रेंड्स काय करायचं आहे बघा. फाइंड अ पेन फ्रेंड. Find a pen friend studying in standard 6 and 7th. 6वीला आणि 7वीला शिकत असलेला मित्र आणि मैत्रीण शोधायचे आहेत आणि डिस्कस इच ऑदर. डिस्कस म्हणजे चर्चा करा त्यांच्याबरोबर आणि माहिती गोळा करा. जर तुम्ही पेज नंबर 44वर जर नीट बघितलं तर असं म्हटलं आहे एक्सचेंज इन्फॉर्मेशन. माहिती द्या, माहिती घ्या. माहिती द्या आणि माहिती घ्या. एकमेकाला माहिती द्या. कशाबद्दल त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पेन फ्रेंड म्हणजे मित्र किंवा मैत्रीण. आता काय माहिती घ्यायची याच्याबद्दल आपण चर्चा करूया. यू कॅन डिस्कस or introduce yourself. How? Very easy. Just as hello, I am XYZ and learn in standard 5th, 6th, 7th जे असेल ते. तुमचं नाव सांगायचं आहे, इयत्ता सांगायची आहे, अ किंवा ब ते सांगायचं आहे आणि पुढं म्हणायचं आहे आय एम 5th स्टँडर्ड ए डिव्हिजन. आय एम लुकिंग फॉर अ पेन फ्रेंड. जिवलग मित्र बघत आहे. Who write letter to each other. Listen carefully. Who write letter to each other. की जे मित्र, फक्त मित्र एकमेकांना पत्र लिहू शकतील इंग्लिशमध्येच. एकमेकांना इंग्लिशमध्ये पत्र लिहू शकतील असे मित्र शोधायचे आहेत. दे डिस्कस or they each other by the letter regularly. We have to write letters in English. They must write in English. Would you like to me? Would you like to me, my friend?
तुमचं उत्तर वेगवेगळं असेल. जसं आय एम सॉरी, ओ येस आय वुड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड. जर एखाद्याला इंग्लिश विषय आवडत नसेल तर तो म्हणाला आय एम सॉरी. पण इंग्लिश विषय आवडत असेल तर मग काय म्हणणार, ओ यस आय वुड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड. दुसरी काय म्हणणार, दुसरा मुलगा काय म्हणणार, ऑल राईट नेव्हर माइंड. ज्यावेळेस तुम्ही म्हणणार आय एम सॉरी, त्यावेळेस तुमचा मित्र जो आहे तो काय म्हणणार आहे, ऑल राईट नेव्हर माइंड, विचार करू नका. आणि ज्यावेळेस तुमचा मित्र असा म्हणेल की ओ यस आय वुड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड, त्यावेळेस तुम्ही म्हणायचं आहे दॅट्स ग्रेट, थँक्स अ लॉट. बरोबर आहे. अशा पद्धतीने उत्तर द्यायचं आहे. आता पुढचे जे स्टेप आहे ती काय आहे ती तुम्हाला मी सांगतो. स्टेप अशी आहे की टेल मी युअर नेम अँड ॲड्रेस. तुमच्या मित्राला सांगायचं आहे की प्लीज टेल मी युअर नेम अँड ॲड्रेस. तुम्ही तुमच्या मित्राला नाव आणि पत्ता सांगायचा आहे. व्हेन इज युअर बर्थडे, व्हेन इज युअर बर्थडे, तुमचा वाढदिवस कधी असतो ते सांगायचं आहे. टेल मी अबाउट युअर फेवरेट थिंग्स. फेवरेट म्हणजे आवडते वस्तू सांगायची आहे. बुक. तुमचे उत्तरं वेगवेगळे असतील. फेवरेट कलर, फेवरेट गेम, फेवरेट सब्जेक्ट, फेवरेट टीचर, फेवरेट बुक, फेवरेट मूवी, फेवरेट TV प्रोग्राम, फेवरेट डिश. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. ते तुम्ही सांगायचं आहे. हू इज युअर बेस्ट फ्रेंड इन स्कूल. तुमचा वर्गामध्ये सगळ्यात जवळचा मित्र कोणता आहे. व्हॉट इज युअर हॉबी. तुझा छंद कोणता. हॉबी म्हणजे HOBBY, हॉबी म्हणजे छंद. व्हॉट डू यू एन्जॉय द मोस्ट. तुला कोणत्या गोष्टीचा जास्तीत जास्त आनंद होतो. कोणत्या गोष्टी करण्यात जास्तीत जास्त आनंद होतो. टेल मी अबाउट द पीपल इन युअर फॅमिली. तुझ्या हाऊ मेनी मेंबर इन युअर फॅमिली, त्याच्याबद्दल माहिती सांगायची आहे. आणि जर पेज नंबर 45वर जर तुम्ही बघितलं तर ती माहिती लिहून काढायची आहे. 5वीच्या मुलांनी ही माहिती लिहून काढायची आहे. उदाहरणार्थ नेम, युअर पेन फ्रेंड्स. पेन फ्रेंड म्हणजे काय, जीवलग मित्र, जीवलग मैत्रीण. तुमच्या जो मित्र असेल त्याचं नाव लिहायचं आहे. त्याचा ॲड्रेस म्हणजे पत्ता लिहायचा आहे. डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख लिहायची आहे. फेवरेट, त्याचं आवडतं काय काय आहे. मग आवडता कलर असेल, आवडता खेळ असेल, गेम म्हणजे खेळ, आवडती डिश असेल. बऱ्याच जणांना आवडती डिश आहे पुरणपोळी, ते लिहायचं आहे. आवडता सब्जेक्ट विषय असेल, आवडते शिक्षक असतील, आवडते पुस्तक असेल,
उदाहरणार्थ श्यामची आई. आवडती मूव्ही असेल, मूव्ही म्हणजे चित्रपट. वेगवेगळे सुंदर सुंदर चित्रपट आहे. जसं मी एक उदाहरण म्हणून सांगतो. एकदम सुंदर चित्रपट आला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं तारे जमी पे. तारे जमी पे. अतिशय सुंदर चित्रपट होता. त्या चित्रपटातून आपल्याला फार घेण्यासारखं आहे. त्याच्यानंतर आवडता टी व्ही प्रोग्राम, कोणत्या मालिका आवडतात. फॅमिली म्हणजे मेंबर किती आहेत, 1 2 3 4. आजोबा आजी जे असतील ते. आजोबाला ग्रँडप्पा म्हणतात आणि आजीला ग्रॅनी म्हणतात. हॉबी म्हणजे HOBBY. हॉबी म्हणजे छंद. छंद कोणकोणते आहेत. बऱ्याचशा मुलांना लिहायला फार आवडतं, वाचायला काही मुलांना आवडतं, ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर एन्जॉय, कोणकोणत्या गोष्टीमध्ये एन्जॉय घेतात. काही मुलांना पोहायला आवडतं, वाचायला आवडतं, सायकलिंग करायला आवडतात, फिरायला आवडतं, किल्ल्यांवर जायला आवडतं. उदाहरणार्थ रायगड किल्ला आहे, ते लिहायचं आहे. आणि ही माहिती संकलित करून नीट ऐकायची आहे. ही माहिती संकलित करून ती लिहून त्याचा फोटो काढून मला पाठवायची आहे. आपण इथंच थांबूया. आणखीन एक थोडीशी माहिती घेऊया वेगळीच. ती माहिती आहे हॅव आणि हॅज कसं वापरायचं. हॅव आणि हॅज कसं वापरायचं, याचे वाक्य कशी बनवायची. हॅव आणि हॅज म्हणजे काय, तर हॅव आणि हॅजचा अर्थ आहे, दोघांचा अर्थ एकच आहे, आणि तो म्हणजे जवळ असणे, च्या जवळ असणे, चे असणे, च्या मालकीचे असणे. आता मी हॅवची काही वाक्य सांगतो. हॅवची काही वाक्य सांगतो आहे. ती वाक्य अशी आहे. आय हॅव 3 पेन्स. माझ्याकडे 3 पेन आहेत. वी हॅव अ हाऊस. आमचे एक घर आहे. वी हॅव अ टी व्ही. आमच्याकडे टी व्ही आहे. दीज गर्ल्स हॅव न्यू फ्रॉक्स. या मुलींकडे नवीन फ्रॉक्स आहेत किंवा आहे. आय हॅव 2 आईज. मला 2 डोळे आहे. इथपर्यंत आपण हॅवबद्दल माहिती घेतली. आता पुढची माहिती सांगतो, थोडीशी वेगळी आहे. हॅज कधी वापरायचं आहे. जर कर्ता, वाक्यातील कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल, जर वाक्यातील कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल, तर त्यावेळेस हॅज हे टू हॅवचं रूप वापरायचं आहे. टू हॅवचे रूप हॅज वापरायचं आहे. उदाहरणार्थ अ बर्ड हॅज विंग्स. अ बर्ड हॅज विंग्स. पक्ष्याला पंख असतात. हिज फादर हॅज अ कार.
हिज फादर हॅज अ कार. त्याच्या वडिलांकडे गाडी आहे. शी हॅज 3 रेड बलून्स. तिच्याकडे 3 लाल फुगे आहेत. गोपाल हॅज अ सिस्टर. गोपालला एक बहीण आहे. आणि विद्यार्थी मित्र, आज आपण इथंच थांबूया. उद्या अधिक वेगळी माहिती घेऊया. तोपर्यंत नमस्कार.